हरिओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. अनिर्वाच्य ताओ. लाओत्से सांगतो की म्हणून त्याला अनिर्वाच्य असे म्हटले जाते. ताओ वाचेने वर्णन करून सांगता येत नाही. आपली भाषा मर्यादित आहे. आपण जे प्रत्यक्ष पाहतो, आपल्याला जे भावते त्याचेच आपण वर्णन करू शकतो. हे वर्णनही आपल्या भाषेच्या मर्यादेतच केले जाऊ शकते. आपण जे पाहिले ते जसेच्या तसे भाषेत बद्ध केले जात नाही. त्यासाठी भाषा तोकडी पडते. त्यासाठी आपली वर्णन करण्याची क्षमता मर्यादित असते. जे पाहिले, भावले ते व्यक्त करण्यासाठी उपलब्ध शब्द पुरेसे नसतात. प्रत्यक्ष पाहिलेले काहीतरी निराळेच असते. उदाहरणार्थ, तहान लागल्यावर पाणी प्यायले की आपली तहान भागते. त्यावेळी आपल्याला ती तहान भागताना कसे वाटले याचे वर्णन जसेच्या तसे पूर्णपणे आपण करू शकत नाही. किंवा आईला तिचे अपत्य भेटल्यावर तिला नेमके काय वाटले ते शब्दबद्ध होऊ शकत नाही. फुलाचा सुगंध कसा आहे हे वाणीने अचूक सांगता येत नाही. यासाठी शब्द तोकडे पडतात. हा शब्दाने व्यक्त करण्याचा विषयच नाही. त्यासाठी ज्याची त्याने अनुभूतीच घ्यावी लागते. याचप्रमाणे ज्यांना ताओचे दर्शन झाले, ज्यांना ताओचा साक्षात्कार झाला, ते मौन झाले. कारण ताओ शब्दाने वर्णन करण्यासारखा नाही, तो अनुभवण्यासारखाच आहे. साक्षात्कारींना अनेक जण विचारतात की परमात्मा कसा आहे. यावर ते उत्तर देऊ शकत नाहीत. परंतु यावर काही उपाय म्हणून आपल्या ऋषीमुनींनी परमात्म्याचे वर्णन करण्याचा सकारात्मक प्रयत्न सोडून दिला आणि त्यांनी त्यासाठी नकारात्मक प्रयत्न केला. ते विश्वातील एक एक वस्तू आणि एक एक गोष्ट परमात्म्याशी तुलना करून सांगू लागले की परमात्मा हा असा नाही, परमात्मा हा तसा नाही, नाही, तो येथील कोणत्याही वस्तूसारखा किंवा गोष्टीसारखा नाही. तो या सर्वाहून काहीतरी निराळाच आहे. येथील सर्व वस्तू आणि सर्व गोष्टी तुलना करून संपल्या की जे काही उरते ते म्हणजे परमात्मा आहे. बस, परमात्म्यासंबंधी आम्ही हे इतकेच सांगू शकतो, व्यक्त होऊ शकतो. त्यासंबंधी याहून काही आणखी किंवा निराळे सांगणे शक्य नाही. मानवी भाषेची झेप भौतिक वस्तू जगतापुरतीच मर्यादित आहे. मानवी भाषा भौतिक वस्तू जगतासाठीच निर्माण केलेली आहे. मानवी बुद्धीची झेप भौतिक वस्तू जगतापुरतीच मर्यादित आहे. यास्तव ताओ व्यक्त करणे आणि होणे शक्य नाही. ताओसाठी मौनात स्थिर व्हावे लागते. त्यामुळे ते इतकेच सांगू शकतात की त्याची जरूर अनुभूती घ्या. तो अद्भुत आहे, अलौकिक आहे, साक्षात्कारित होण्यासारखा आहे. ताओ देहादी इंद्रियातीत आहे, शब्दातीत आहे, मनातीत आहे, वर्णनातीत आहे, भावातीत आहे, विश्वातीत आहे आणि म्हणून ताओ अनिर्वाच्य आहे. अदृश्य ताओ. लाओत्से सांगतो की त्याची भेट झाली तरी त्याचे मुख दृष्टीस पडत नाही. त्याच्या मागे मागे गेले असता त्याची पाठ दृष्टीस पडत नाही. प्रथमतः लाओत्से येथे सांगत आहे की ताओ तुम्हाला निश्चित भेटेल. ताओ सर्वत्र पसरलेला आहे. तुम्ही त्याच्याकडे कोणत्याही दिशेने प्रवास करीत जा, तो तुम्हाला भेटेल. कारण विश्व वर्तुळाकार आहे. समजा की तुम्ही एक दिशा धरली आणि प्रवास करू लागलात. असे गृहीत धरूया की याच दिशेला मुख करून ताओ आहे. स्वाभाविकच तुमचा प्रवास ताओच्या मुखाच्या दिशेने होईल आणि तुम्ही ताओला सन्मुख असलेल्या अवस्थेत भेटाल. आता समजा की तुम्ही याच्या विरुद्ध दिशेने प्रवास करत आहात. याचा अर्थ तुमची पाठ ताओकडे आहे. तुम्ही वर्तुळाकार चक्कर पूर्ण करून जेव्हा ताओकडे याल तेव्हा तुमच्याकडे ताओची पाठ असेल आणि ताओकडे तुमचे मुख असेल. पाठीमागून का होईना, परंतु ताओ तुम्हाला भेटेल. याच पद्धतीने हे समजून घ्यावे की तुम्ही कोणत्याही दिशेने प्रवास करा, तुम्हाला कोणत्या तरी दिशेने ताओ निश्चित भेटेल. कारण दिशा कोणतीही असली तरी तुमचा प्रवास वर्तुळाकार होत असल्यामुळे वाटेत ताओ भेटतो.
तेव्हा लाओत्सेचा पहिला मुद्दा स्पष्ट झाला की तुम्ही कसाही प्रवास करा, त्या प्रवासात तुम्हाला ताओ नक्की भेटतो. अर्थातच येथे प्रवास म्हणजे ताओसाठी करत असलेली साधना, उपासना, आध्यात्मिक यात्रा असे गृहीत धरलेले आहे. आता लाओत्सेचा दुसरा मुद्दा असा आहे की जरी ताओ भेटला तरी त्याचे मुख किंवा पाठ तुम्हाला दिसणार नाही. ताओ प्रत्यक्ष तुम्हाला दृश्य होणार नाही, कारण ताओ अदृश्य आहे. तो फुलाच्या वासासारखा फक्त जाणला जातो, तो अनुभवास येतो, प्रत्यक्ष दिसत नाही. ताओ देहादी इंद्रियातीत आहे, मनातीत आहे, भावातीत आहे. ताओ दृश्य होण्यासाठी आपल्यालाही असेच व्हावे लागेल. समजा आपण असे देहादी इंद्रियातीत, मनातीत, भावातीत झालो, तर मग ताओ पाहणारी इंद्रिये तेथे नसतील. त्यामुळे ताओ दृश्य होऊनही आपल्यासाठी तो सदा अदृश्यच असणार आहे. तो आपल्यासाठी केवळ जाणला जाणाराच असेल. ताओचे दर्शन नेहमीच जडातून सुरू होऊन सूक्ष्मात स्थिर होते. जड धारणेमधून आपण ताओच्या दर्शनाला सुरुवात करतो आणि शेवटी ध्यानावस्थेत आपण जडातीत होतो. धारणेचे व्यवधान सुटते, त्यामुळे ताओ सूक्ष्मात भेटतो. त्याचे भौतिक दर्शन कधीही होत नाही, होणे शक्यही नाही. यास्तव मूर्तीपूजक जोपर्यंत मूर्तीतून सूक्ष्मात प्रवेश करत नाहीत, तोपर्यंत ताओचे दर्शन अशक्य असते. याचा अर्थ 33 कोटी देव ताओकडे जायचे साधन आहे, ते साध्य नाहीत. हरि ओम.